सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यातच राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्ग आणि शहरातील रस्ते हे खड्डेमय झाल्याने अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने होतात, मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी चक्क खड्ड्यांमध्ये केक कापून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केल्यानं सध्या या आंदोलनाची चर्चा सर्वत्र होत आहे। निफाडच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर रस्त्यांवर आंदोलन करण्यात आलं असून या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक संभाजीनगर महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे। वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे। रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे। आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यामध्ये केक कापून या रस्त्याचा वाढदिवस साजरा केला आहे। लवकरात लवकर प्रशासनाने या खड्ड्यांची या रस्त्याची दखल घेतली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन भव्य असं मोर्चाचं आयोजन आम्ही करणार आहोत।